तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की हे आता आपण स्क्वेअर रूट कसे काढतो. तर आता आपण बघणार आहे की प्रॅक्टिकली आपण सॉल्व करून बघू की स्क्वेअर रूट आपण कसे काढले होते. तर मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आता की आपल्याला आता याचा स्क्वेअर रूट काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल 2704. तर आपल्याला याचा स्क्वेअर रूट कसा काढू शकतो आपण इझी वेनी. तर आपण काय करणार, याच्यामध्ये एक स्लॅश देऊन देणार. याच्यामध्ये 2 डिजिट इथं सुटले पाहिजे शेवटच्या साईडला. त्याच्यानंतर आपण काय करणार, हा जो 4 आहे, मी तुम्हाला टेबल दाखवला होता. टेबलमध्ये काय होतं की याच्यामध्ये आता जर त्यामध्ये काय होतं, शेवटी 4 होता. तर 4 कोणाच्या मागे आहे, याच्यामध्ये इथं 4 आहे. तर 4च्या ठिकाणी आपण घेणार 2 आणि 8 घेणार टेबलनुसार, 2 आणि 8. तर आपण याच्यामध्ये आपण तसंच घेऊन घेणार 2 आणि 8. तर 2 आणि 8 आपण इथं कोपऱ्यामध्ये लिहून घेणार थोडं 2,8. आणि त्याच्यानंतर काय करणार, इथे एक बॉक्स तयार करणार आणि या बॉक्समध्ये इथं सिम्पली 2 आणि 8 इथे लिहून घेणार. ओके. त्याच्यानंतर आपण काय करणार, हे 27 बघणार. हे 27 कोणाच्या टेबलच्या जवळपास येतात. जसे की आता 5चा टेबल जर आपण बघितला, 5चा स्क्वेअर किती येते, 25 येते, बरोबर. तर हे 25 जे आहेत की नाही, हे थोडे लहान आहेत 27पेक्षा, म्हणून आपण काय करणार, 5s वगैरे घेणार. इथं 6चा जर घेतला असता 36 आला असता, जो की याच्यापेक्षा मोठा झाला असता. तर आपण कधी पण थोडे लहान संख्या घेत असतो. तर आपण कुठली घेतली, 5 घेतली. तर 5चा काय आला 25. तर आपण इथं 5 लिहून घेणार. तर आता शुअरली आपण सांगू शकतो की या दोनपैकी एक याचा स्क्वेअर तर असणारच. तर आपण काय करणार, अजून कन्फर्म करण्यासाठी आपण काय करणार, अजून एक बॉक्स तयार करणार आणि त्यामध्ये आपण काय करणार, या दोघांचा मिडल काढणार. या मिडल यांचा किती येणार, 55 मिडल येणार. आता मी तुम्हाला 55 वगैरे याचे जे नंबर्स वगैरे राहतात त्यांचे सिम्पली स्क्वेअर वगैरे काढणं मी तुम्हाला शिकवलं होतं. समजा आपल्याला 55चा स्क्वेअर काढायचा आहे, तर आपण काय करणार, या 5चे हे जे 5 आहे त्याचं डायरेक्टली आपण 25 इथे लिहून टाकणार. त्याच्यानंतर जे 5 आहे याचा नेक्स्ट नंबर कोणचा राहते, तर तो राहतो 6. नंतर आपण या दोघांचं डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकणार. याचा ॲन्सर येते 30. 5 6 30. तर हे याचं डायरेक्टली ॲन्सर राहणार, म्हणजे याच्या स्क्वेअरचा. अजून आपला फायनल ॲन्सर आलेला नाही आहे. आता हा जो नंबर आहे 3025, जो हा नंबर आहे हा कसा आहे, ग्रेटर आहे ना. हा नंबर ग्रेटर आहे, तो ग्रेटर आहे. तर आपण काय करणार, आपली जे स्मॉलेस्ट जे व्हॅल्यू आहे इकडची, तर आपण काय करणार, त्या स्मॉलेस्ट व्हॅल्यूला प्रिफरन्स देणार. म्हणजे आपलं जे ॲन्सर येणार ते येणार 52. म्हणजे आता ही व्हॅल्यू मोठी आहे तर आपलं इकडचा ॲन्सर येणार. ही व्हॅल्यू जर लहान आली तर आपण या साईडच्या ॲन्सरला प्रिफरन्स करू. लहान आली तर ही व्हॅल्यू, मोठी आली तर हे व्हॅल्यू. तर आता याचं डेफिनेटली जे ॲन्सर राहणार ते राहणार